नमस्कार मंडळी, नमस्कार. पंचेसचे स्ट्रेट ड्राईव्ह, हुक्स आणि हेलिकॉप्टर शॉट मारत मारत लाफ्टरची सेंचुरी बनवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पॉवर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. या सगळ्यांची कालच्या आणि आजच्या भागातली कामगिरी पाहून आपण ठरवणार आहोत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी कोण ठरणार आहेत ते. तर मग सुरू करूया आजच्या जोरदार फटकेबाजीला. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत एका कांदे पोह्याच्या कार्यक्रमात. बघूयात तिथे लग्न जमतंय का लग्नात काही विघ्न येतंय. अगं हळू ना. हळूच करते. आई, तो मुलगा बघायला येणार आहे, भीती वाटते आहे मला. भीती काय वाटायची, काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात. नाही पण आपल्याला जमेल ना. जमेल ग बाळा. तू त्याच्यावर चॅटिंग केलं की नाही, त्या नेटवर हो. चॅटिंग केलं ना, हो. तेव्हा त्याला जमलं की त्याला तू आवडलीस, म्हणून तर ते पोरगा आज लग्नाची मागणी घालायला येतंय तुला. हो 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 हा. हो पण आई, हा? त्याला ना सुसंस्कृत आणि शुद्ध बोलणारी मुलगी पाहिजे आई. शिवा, तू बोलते की थोडं थोडं सुद्धा है ना? तोच प्रॉब्लेम आहे ना आई. त्याला थोडं थोडं नकोय, त्याला संपूर्ण हवंय. हा, मोठा. हे बघ, तो आला ना, ऐक शिवा, आपण पाठ केलेली वाक्य आहेत ना, हा पुस्तकांमधली, ती दाना 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 त्या तोंडावर फेकायची. आणि हे बघ, गोड मधाळ बोलायचं. कसं आहे ना, लग्नाच्या आधी बायका मधाळ बोलतात, लग्न झाल्यावर भांड कुदाळ होतात. क्या बात आहे आई. मदाळ भांड कुदाळ. हे माझं नाहीये, पान नंबर 87, वीट आला संसाराचा, पुस्तकाचं नाव. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. कधी येणार आहे तो मुलगा? आणि तो आला ना, ऐक, तो आला ना, त्याच्याशी फार असा दिसतो तसा दिसतो ह्या भानगडीत पडायचं नाही. हा? नाही. पैसा महत्वाचा, त्याला काय चाटायचंय? थोडासा थोडासा विचार केला पाहिजे ना आई. त्याने काही विचारल्यानंतर त्याला विचारलंच द्यायचं नाही. पोहो एकदम टेस्टी कर, म्हणजे तो सगळ्यात बसेल. सागर नाव त्याचं सागर. सागर सागर सागर. अजून कसं नाही आला ते पोरग? यायला पाहिजे. आला आला आला. ठरल्याप्रमाणे वागा, ठरल्याप्रमाणे वाग. हा, जा पट 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 पट. सागरराव, सागरराव, पान नंबर 34. सागरराव, हा हा या आत या. का सागरांच्या लाटांप्रमाणे पायाला शिवून परत जाणार आहात? छे छे, वाळू पूर्ण ओली करूनच जाईन आज. या 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 हा. या बसा बसा. पाया पडतो आधी हा काकू. हा, राहू दे राहू दे राहू दे. बापरे, सुखी रहा, मोठे व्हा. औक्षवंत. वहा. हे असं नसतं, वहा. काकू थँक्यू. काकू, तुमची भाषेवरची पकड फारच छान आहे. पाठ. आ? हे पाठ केलंय ना लहानपणापासून, त्याच्यामुळे आमच्या जिभेवर भाषेचे संस्कार लहानपणापासूनच आहेत. वा वा काकू वा. हो हो. शिवा. हा ए शिवा, हा बाळा, पोहे आणशील का? हो आई. अगं, नजर वर करून बघ तरी तुझ्या स्वामींकडे. लाजली पोर. हो, फार लाजाळू आहे माझी पोर. नाही तर आजकालच्या मुली बाई केवढ्या टंच असतात नाही. टंच नाही, हे चंट चंट असतात असं मला म्हणायचं हो, हो, होतं. हो. पण माझी शिवा तशी नाही. तशी नाही. माझी शिवा अजिबात तशी नाही. अत्यंत लाघवी आहे शिवा. असणारच. हो, हो. तुमचे संस्कार आहेत काकू तिच्यावर. हो हो.
तुम्हाला सांगतो काकू, मातीला आकार देणं आणि संस्कार करणं या समसमान गोष्टी आहेत. मातीला आकार दिला तर त्यातून छान आखीव रेखीव भांडी तयार होतात आणि संस्कार केले तर सुबक सुरई तयार होते, जी तयार झाली आहे तुमच्या घरात काकू. बापरे, किती बोलता. आ? मस्त, अच्छा, हो, थँक्यू छान काकू. बोलता तुम्ही. थँक्यू काकू. बापरे, भाग्यवान आहे माझी पोर. म्हणजे तुमच्यासारखं लाखमोलाचं स्थळ आलंय. 30 लाखाचं आ? कॅश बॅलन्स 30 लाख आहे आणि अदर प्रॉपर्टीज पण आहेत. हो 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 काकू. बापरे, हे ऑस्ट्रेलियात तुमचं एवढं मोठं बंगला आहे ना. हो, बंगला आहे हा, ऑस्ट्रेलियात हा. आमचा. आणि बाई, भारतामध्ये एवढा मोठा उद्योग तुमचा स्वतःचा आहे ना. हो, हो, स्वतःचा आहे. आणि एवढे शिकलात तुम्ही. MBA झालंय काकू माझं. बापरे, आणि दिसता पण किती देखणे. नाही काकू, दिसत नाही मी देखणं, हे मला माहिती आहे. नाही 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 माझी प्रॉपर्टी देखणी आहे, मी नाहीये अहो देखणं. नाही नाही, दिसता दिसता तुम्ही देखणे. पान नंबर 74. मन सुंदर असलं की रूपही सुंदर दिसत. वा काकू, वा, काय छान विचार आहेत तुमचे. मला वाटतं तुमच्या या शिकवणीमुळेच शिवाली छान निपजली आहे. हो तर मी बोललोय तिच्याशी, फार मधाळ बोलते ती. हा. सागरजी, माणूस उत्तम असला की संवादही साजेसा होतो. अमृत तेव्हाच पाझरतं जेव्हा पिणाऱ्यात शिव सामावलेला असतो. पान नंबर 74. आई, मी आई बाबांना बोलावून घेतो, आपण पटकन लग्न उरकून टाकू, म्हणजे हनीमूनला जाता येईल. आय मीन अरे. पुढच्या विधी आटोपता हो येतील. हो, म्हणजे ठरलं लग्न. शिवा पोहे पोहे पोहे. पोहे पोहे घ्या ना. बसा. पोहे घ्या, पोहे. बसा ना, बसा ना, बसा ना सागरजी. पोहे घ्या ना सागरजी. संस्कार आहेत आमच्या घराचे. हो, खा ना. खातील ते. ये काय झालं सागरराव? नाही, काही नाही झालं काकू. नाही, काहीतरी झालं ना सागरराव? ऍक्च्युली काकू, पोहे छान झालेत, पण थोडंसं मीठ जास्त झालं. आय गेस एखाद खडा जास्त पडला असेल मिठाचा फक्त. काय काय पडक्या हाताचे, अक्कल आहे तुला? एवढा मिठाचा खडा कसा पडला? तुझ्या बापाची काय मिठागर आहे? बाप काढू नका माझा. बस. बाप काढू नका. नाही खायचं. कशाला बनवायला सांगितलं मला पोहे? ए, मूर्ख. तू बनवायचे ना, तू बनवायचे मग. मूर्ख कारटे, मुलगा तुला बघायला येणार आहे का मला बघायला येणार आहे? कुणी बनवले पाहिजेत पोहे? झाले खारट, झाले माझे पोहे खारट. ज्या लायकीचा स्वयंपाक आई करणार ना, त्याच लायकीचा स्वयंपाक पोरगी सुद्धा करणार. काय करशील? माझी लायकी काढलीस तू? लायकी काढली, चल ग. माझी अवकात आहे तुझी? अवकात कोणाची काढते तू? एक नंबरची बापावर गेले कारटी. मारू नको. तो सुद्धा तसलाच एक नंबरचा नालायक माणूस होता. बाबांबद्दल काही बोलायचं नाही हा. बोल ना, काय करशील? तुला ना माज आलाय, माज. असा उतरवीन तुझा माज मी, कळलं ना? तू माझा माज उतरवणार? उतरव ग. उतरवेल ना. चरबी आली ना तुला, हाडके. स्वतःचं थोबाड बघितलं, हाडळीन मेली. जखीन. जखीन काय शेटकी, काय अवदसा बघितलं ना काय? माझ्या बाबांनी तुझ्यामध्ये? काय माहिती? माझ्या नवऱ्याने काय बघितलं? कशी तुला दाखवते कशी आता. दिसते? आई, आई, आपण नाटकाची तालीम नंतर करावयास हवी होती का? हो ना, प्रेक्षकांच्या पुढ्यात उघडं पडलं. हा? नाटक. हे नाटक होतं काकू? हो. तालीम सुरू होती ही? असेल. नाही, तरीच म्हटलं तुमच्यावर इतके भाषेचे संस्कार आहेत, तरी सुद्धा तुम्ही असं काय
अभद्र बोलू लागलात. नाही, आमच्याकडनं असं नेहमीच वारंवार बोलणे होत नाही. आम्ही खूपच स्पष्ट आणि शुद्ध भाषेत एकमेकांशी संवाद साधतो. नाही बरोबर आहे, कारण आमच्यावर तसे संस्कारच नाहीत. हो. थोडासा मानसिक त्रास झाला ना की थोडस असं कधीतरी गैरवर्तन आमच्याकडनं होतं. नाही हरकत नाही काकू, ठीक आहे. अगदीच थोडंसं मीठ जास्त पडलं होतं, पण नाही. इतकं बोलायची आवश्यकता नव्हती. पण आमच्या काही. खानदानात चुकीला माफी नाही ना. हो हो अगदी असू शकतं. शिवाली, पण ती तुझी आई आहे, तू तरी समजून घ्यायला हवं होतंस. तू हो. थोडा मान ठेवायला हवा होतास आईचा, हो ना? चुकले माझे, चुकले माझे, माझे क्षमा असावी. क्षमा करा सागरजी. माहित नाही मला क्षणभर माझा तोल ढळला का कुणास ठाऊक. विमनस्क अवस्थेत गेले मी काही क्षणांसाठी. संतुलन हलले माझे. क्षमा असावी. तुम्ही विचारा ना, हे विचारा, प्रश्न विचारा मुलीला. एक बस हो बाळा. मला प्रश्न. हा शिवाली, तुला 10वीला किती टक्के मिळाले होते? हो. नाही आपण खूप बोललो, पण हिच्या शिक्षणाबद्दल मला काहीच माहित नाहीये. हो. जर हिच्या अकॅडमिक स्ट्रक्चर बद्दल मला कळलं तर मला हिच्या बुद्ध्यांकाचा अंदाज काढता येईल. आणि काय ना काकू, सौंदर्य हे संसारात अल्पकाळ टिकतं, पण बौद्धिक क्षमता ही संसाराला एक वेगळी गोडी निर्माण करून देते. आणि म्हणूनच मला नेहमी असं आवडेल की माझी सहचारिणी माझ्यासोबत काव्यशास्त्र विनोदात रमणारी हवी. म्हणून मी शिवालीला तिच्या शिक्षणाबद्दल घुस विचारतो. घुस पटकन घुस, जिथे गॅप मिळेल ना तो पकड. मला मला 10वीला 76% होते. ओके, ठीक आहे. डिस्टिंक्शन हरकत नाही. डिस्टिंक्शन A grade. वा वा, हो, ए First ग्रेड. class. नाही डिस्टिंक्शन काकू, नो प्रॉब्लेम. 12वीला किती टक्के मिळाले होते शिवाली? 47%. लाट ओसरली. हा, भरती आणि ओहोटीचा विलोभनीय खेळ हिच्या मार्कांनी पाहिला मधल्या 2 वर्षात. हरकत नाही. त्यापुढे तू काय शिकलीस शिवाली? नाही त्यापुढे मला घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलेच नाही. बाबा खूप कष्ट करायचे, पैसे कमवायचे, पण त्या पैशांमध्ये कधी संसारच करता आला नाही माझ्या आईला. बाबा पैसे कमवायचे आणि आई उधळायची, आणि म्हणूनच माझं शिक्षण अपूर्ण राहिलं ए, असावं. कार्तिक! घरच्या परिस्थितीमुळे तुझं शिक्षण अर्धवट राहिलं हो. हे सांग ना. तुला पंख फुटले होते ते सांग. कसले पंख फुटले होते का? बाबाचे पैसे नाही उधळायचेस माझ्या. मला तोंड उघडायला लावू नको शिवाली. उघड उघड, मला पण ऐकायचंय. आज हो. उघड, चल, उघड. बोल, बोल, बोल. लेक्चर बंक करून पोरांबरोबर टावळ्या काय कोण करायचं? त्याच्यामुळे मिळाले तुला 47% कळलं? तुला माहितीये पोरांबरोबर काय हिंडायचे हा, मी? सांग ना काय हिंडायची? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? दिवस नाही रात्र नाही, नुसती बाबांशी भांडण करत बसायची. काच 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 काच. कंटाळा आलेला तुझा मला. तर. म्हणून घर सोडून गेले होते मी रडत असायचं ना तेव्हा नशीब त्या पोरांनी सोबत दिले मला. माझ्या ओंक्याने खांदा दिलाय मला. माझ्या समेने आधार दिलाय मला. धुतल्या तांदळासारखी स्वच्छ ही कार्टी आहे. कोणी बोलेल का? 10 घरचे उकिरडे फुंकून आले आणि सांगते मला. काही बोलू नको. टवळी मेली, कशी जन्माला आलीस ग माझ्या नशिबी? औदसा मेली. अवदसेच्या पोटी अवदसाच जन्माला येणार आहे. आईशी कसं बोलायचं कळतं का तुला? चल, तुला काय वाटतं तुझ्या पोटात खुश होते मी? अबे, आनंदाने राहत होते. झोपताना उलटी झोपायची, पालती झोपायची, गुदमरायचे का मी? चेपावून टाकलेलंस मला. अगं, अवस्था असते ग, ती मातृत्वाची अवस्था असते. कार्टे तुला काय कळणार आहे दरिद्री? बापाचा पैसा खाल्ला मागे. एक मिनिट. तुम्ही दोघी भांडताय? नाही. हो, तुम्ही दोघी भांडताय. आता तुम्ही जे करताय ना यालाच भांडण म्हणतात. ही तालीम नाहीये, हे भांडण आहे. आणि हे हॉरिबल आहे. शिवाली, मला वाटलं होतं तू फारच सुसंस्कृत सोज्वळ आहेस, म्हणून मी हे स्थळ घेऊन आलो होतो. पण सागरजी, मी सुसंस्कृत आहे, पण मला चांगलं स्थळ मिळते ना हे बघवत नाहीये या बाईला. काय बघवत नाही? आणि कुठलं चांगलं स्थळ? हे चांगलं स्थळ, हे चांगलं स्थळ आहे. हे पिचलेला शाहरुख, हे चांगलं स्थळ आहे. काय याच्यात पैजामा छाप आहे? कसलं हाडकं याच्यात काय आहे? तुम्ही आता मला थोड्या वेळापूर्वी म्हणालाय मन सुंदर असेल तर रूपही सुंदर असतं. मी देखणा आहे. खोटं बोलते, सरळ सरळ खोटं बोलते. तुम्ही यायच्या आधी मला काय म्हणाली माहितीये काय? तो फावडा आला ना की नुसतं गोड गोड बोलायचं. आपल्याला पैशाशी घेणं आहे, बाकी कायच नाही. तुमच्यासारख्या फावड्याला देखणं म्हणते म्हणजे बघा किती खोटं बोलते ही बाई. एक मी मिनिट. बोललेच ते फावडा, ही बोलली. काय? एक मिनिट. मला हे लग्न करायचं नाहीये. नाही, मला हे लग्न करायचं नाहीये. नाही नाही नाही. मी फार वेगळं समजलं होतं, पण फार वेगळं निघालंय. मला हे लग्न करायचं नाही.
मी निघालो काकू. नाही 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 मला नाही नाही, मला नाही 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 सागर. ए, वा 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 खूपच धमाल आली. आपण बघूयात प्रसाद दादाला कसा वाटला आपला परफॉर्मन्स. वा छान, मजा आली, खूप सुंदर. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नाटक सुरू केलं शुद्ध भाषेत बोलायचं तेव्हा असा आवंडा अडकला होता घशात. अरे अरे, आणि परत जेव्हा नॉर्मल मूळ पदावर आलं कॅरेक्टर म्हणून तेव्हा असा जीव भांड्यात पडला. पृथ्वी, तो मधला जो पॅच होता तुझा तो फॅन्टॅस्टिक होता, धडा 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 बोलत. आणि लिटरली माझ्या मनात असं वाक्य आलं की अरे कुठे गॅप मिळते आणि कधीही बोलते आणि तेच तू बोललीस विशाखा. फार मजा आली, वंडरफुल. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, अगं अगं आई असं म्हणत बापाला प्रचंड त्रास देणारा मुलगा आता या मंचावर येतोय. बघूया तो आज काय उपद्व्याप करतोय ते. अम्मा यांना रस्सम 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 पाहिजे तिला. मा कसम रस्सम ना एकदम ऑसम झालाय. दे तिला. पण खा आई, बाप खा खा हा आई. पोट भर. आई तिला एवढं पुरेल ना? सगळं हिला केलंय मी. हा, बाबांसाठी वेगळा भाताचा कुकर लावते. हा? अरे हो, बाबांचं लक्षातच नाही माझ्या. हा आई मला वाटतं मी बाबांशी सरळ बोलावं. नाही काही बोलू नकोस. हा? सगळं समजून उमजून बोलावं लागेल बाबांशी. एकतर आधी त्यांचा मूड बघावा लागतो, मग सगळ्या गोष्टी पुढच्या. हा, मी ते विसरलोच. त्यांचा मूड बघायचा म्हणजे हिला रात्रीपर्यंत थांबावं लागेल. काय बोलतोय आईशी असं बोलतात? सॉरी सॉरी आई, सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं तू आता. ना थोबडायच्याच लायकीचा आहेस. मग बाप मारतो ते मग उगाच नाही मारत मग तुला. सॉरी आई, माझ्या लक्षात नाही आलं पटकन. वय झालंय आता, मूडचं मला तसं नाही बोलायचं. अगं अगं आई, बाबा बाबा मारू नका. बाबा बाबा थांबा. काय होतं लेकरू? बाबा नाही आहेत. बाबा नाही आलेत लेकर. काय झालं बाळा तुला? आई, काय झालं मी सोन्या? अगं अगाई म्हटलं की मला बाबा मारतात असा भास होतो. अगं माझं लेकरू ग, किती ग बापाचा धसका घेतलायस तू लेकरा. धसका घेऊन येतं काय करू आई? आई बाबा आले. बाबा आले आई. आई बाबा आले. इथे उभा राहा, इथे उभा राहा माझ्या बाजूला. अयो सॉरी, हा दुसऱ्या घरात आलो वाटतं. बाबा, अरे ओंक्या तू काय? अरे हे आपलंच आपलंच घर आहे बाबा. या ना, या अय, बसा. अ, ए, ये, ये. कॅन्डल आहे. इथे ये. यांच्याकडे हा. ये. हे काय आहे? अब हे कोण आहे? बसा ना, बसा बसा. चाय टाकू. हा उंडे एंटप्पा हा खांडा खांडा. अम्मा रसम. ये बर. कोण आहे? हे ओंक्या कोण आहे? जुळते तिथे कळणार आई म्हणाली. काय सांगू आता बापरे. भिकाऱ्या काय बोलतोस कळतंय? कुठलं वाक्य आहे? कुठलं वाक्य बोललास? एकच मिनिट बाबा. उंडे एंटप्पा. हा अहो अहो बाबा. अयो, आओ
नाही मी काय नाही केलं मी काय अरे अरे अनसुंडे 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 क्या हा बाबा ऐक तर हेंडी कोंडा हेंडी ही कोण आहे ही हा पाय बाबा ही मुलगी आहे ना थोबाड बंद कर, मी सांगते मी सांगते मी सांगते मी सांगते हा रस्त्यावर म्हणजे नाक्यावर रडत उभी होती ही का बॉयफ्रेंड आहे तिचा होता हा मग सोडलीन नालायकाने तिला बिचारीला तुला तुला सांगतो आजची अख्खी पिढी हलकट आहे सगळी पिढी हलकट आहे किती गोंडस आहे बघ पोरगी किती किती गोड आहे पोरगी हा सगळी आत्ताची सगळी पोरं नालायक नाही, आहेत. सगळी नाही माझं लेकरू चांगलं आहे देवाच्या कृपेने माझ्या पदरात खूप चांगलं लेकरू पडलंय हे. ही नाक्यावर रडत उभी होती एकटी म्हणून माझ्या लेकराने तिला घरी आणलं ओंक्याने हा आपलं ओंक्या हा ए ओंक्या ए अरे काय नाही इकडे वळ, इकडे इकडे. अरे काय नाही इकडे ये अरे माझं लेकरू अरे समजूतदार झालं लेकरू बाळा हे अशी मदत करायची हा. अडल्या नडलेल्याला मदत करायची हा करायची ये. बस बस बघ अरे बस इकडे ये. अरे बस रे ये लेकरा. रे. नको घाबरू हा, हा. बघ बघ मी म्हणलं होतं ना तुला बाबा आले ना की सगळं बाबा व्यवस्थित करणार नाही, नाही. बोलले होते ना मग ए बाळा काळजी नको करू हा यांना काळजी करू नको जेवण आहे बरोबर आहे यांना नारळ तुपुलू तुपुलू नाही टाकलं असं वरणावर तुपुलू ती बोलली नाही मला म्हणून मला कळलं नाही मी आणते तू नाही, नाही, आई आई तिला तूप नको आहे हा ती वेगळं बोल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते वदा ए ए ए, हे बाबा अनसुंडे अनसुंडे ए तिला विचार बाबांचा नंबर दे बाबा बाबा माहिती तुझ्या बाबा ऐक ऐक ऐक, मी काय म्हणते आपण शांत निवांत बोलू मी हे चाय टाकते आई मी चहा नको आहे आई टाकते मी चहा नको आहे बस झालं हा मी सांगतो काय ते आई बाबा मी या मुलीशी लग्न करणार आहे आणि म्हणून मी तिला घरी घेऊन आलोय आणि एव्हाना आईचे आणि तिचे सूर जुळले मला खात्री पटली की हा संसार सुखाचा होणार आहे बस अम्मा रस्सम ऐका ना काहीतरी बोला ना काहीतरी ऐका ना ओ आओ आओ ओ ये आज सुरू केलंयस ना आता कर निस्तर सगळं आई हा
बाबा हताश होऊ नका. यू आर माय चॅम्प बाबा. आलेल्या प्रसंगाला आपण सामोर जायचं बाबा. बाबा यू आर माय चॅम्प. होईल, सगळं ठीक होईल. हो काय त्या डोळ्यात आग बघा. लेकरू आहे तुमचा, मुलगा आहे, पोटचा गोळा आहे माझ्या. जीव घ्याल काय त्याचा? शांत शांत, एकदम शांत. तू घाबरू नको, शांत. अम्मा रस्सम. मी देते, मी देते, मी देते, मी देते, तुम्ही बसा. मी देते, मी देते. हे घे, ते रस्सम. मी देते. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. ए बघा, शांत व्हा. कसं आहे, ऐका माझं, ऐका माझं. हा, बोल. आता शांत करा. बोल डोकं बोल 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 शांत. बोल 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 बोल. डोकं शांत हा, करा. हा, हा. लग्नाला आलंय पोरग, ऐका माझं. हा. लेकरू लग्नाला आलंय, लग्न करायचंय त्याला. मला सांगा, एवढी सुंदर पोरगी आहे, शोधून सापडेल नाही की नाही? हा, बघा तरी तिच्याकडे. अरे बघा तरी कशाला, नुसती मान फिरवली तरी कुठूनही दिसते. अहो. स्पेशली बघायला कशाला पाहिजे? कशाला असं बोलताय तुम्ही? कोण कोणास म्हणाले? नाही, चप्पल नाही मारायची. गप्प बसा. हे थोबाड बंद कर ना, थोबाड बंद कर ना तुझं. ऐका नाही, बघा, ऐका माझं. अहो एवढी गोड मुलगी आहे. आ आल्याला माझ्या पाया पडली, आल्याला तुमच्या पाया पडली. हल्लीच्या जगात नाही हो एवढ्या संस्कारी पोरी सापडत. माझ्या लेकरांनी सापडवली एवढी गोड. काय नाव काय बोलायचं? पारुशी. बघ, पारुशी. आणले ती पारोशी. अंघोळ घालून पण नाही आणली, अशीच आणली पारोशी. बाबा यूज युअर ब्रेन. अहो पारुशी माझ्या नावाला अर्थ आहे बाबा. अर्थ आहे. पारुशी म्हणजे इंटेलिजंट आणि सुंदर. बघा ना. आणि तुम्हाला मर्म नाही करणार या मागचं. बाबा मी हिला का आणले घरी? आई का आणले हिला घरी? ही फक्त अबला नारी नव्हती, ही फ्री तत्त्या आहे. काय प्रतिकात्या आहे. परित्यक्ता असा शब्द आहे. काय व्हॉट एव्हर इट इज. हा जे काय आहे. हा, हे बघा, माझं काय म्हणणं आहे, माझ्या लेकराने 36 रुपयाचं दूध आणायला गेला होता, 36 गुणी मुलगी घेऊन आलाय लग्नासाठी. हे महत्वाचं नाहीये का तुमच्यासाठी? आणि मी हिच्याशी लग्न करणार आहे, ठरलंय माझं. लग्न करून काय करणार आहेस? काय कमवतोस? तिला खायला काय घालणार आहेस? एवढं खाते आणि ती. ऐका ना, असू दे. बाबा मी लग्नानंतर माझ्या पायावर उभा राहीन. एका पायावर उभा राहीन. कशा एका पायावर उभा एका राहीन. पायावर? कालपर्यंत चड्डी घालता येत नव्हती तुला, एका पायावर उभं राहणार आहेस? बाथरूम मध्ये आंघोळला जातोस, टॉवेल लावून येतो, आई जरा इकडे या ना, खांद्यावर हाटून चड्डी घालतोस आणि तू एका पायावर उभं राहणार आहेस? लग्न करण्यासाठी चड्डी घालता येणं गरजेचं नाहीये. चांगली मुलगी मिळणं गरजेचं आहे. कसं कळत नाही तुम्हाला? आणि लग्नासाठी त्याला चांगली मुलगी भेटली. एक्झॅक्टली. तो तुझ्यावर गेलाय, तूच बिंडो काय, आईच पागल तर लेकरू पण तसंच होणार ना. बोला बोला, सुनेसमोर अजून माझी इज्जत काढा तुम्ही. तुम्ही मूर्ख बोला, आधी लेकरासमोर बोलायचं तर सुनेसमोर बोला. हे बोल ग, तू पण बोल बाई मला. अरे मूर्ख. अगं कुठली सून? ठरलं अजून कुठली सून? कसं काय करणार आहेस? काय? संसार कसा करणार आहेस? तुम्ही नका सांगू मला, माझे बाबा समर्थ आहेत. मला सांगशील? माझे बाबा समर्थ आहे, मला सांगशील? मारू नका हो त्याला. हा? मला सुनेसमोर. सांगशील? मारू नका. म्हणजे मला एवढंच बोलायचंय बाबा, आता हे सगळं जे आहे ते कोणासाठी आहे? हो ना. कोणासाठी उभा केलाय हा डोलारा? याला समजव, मी याचा डोलारा फोडीन. समजव याला. माझा ऐका. आयुष्यभर फक्त तोडाफोडीच बोलत आलाय हा माणूस. आई कसा संसार केलास तू इतकी वर्ष? मला तुझं कधी कधी कौतुक वाटतं आई. नको आता तेच ते सुखरून काढूस. पण प्रॅक्टिकली विचार करा बाबा, हे जे सगळं तुम्ही उभं केलंय, उद्या देवाघरी गेल्यानंतर माझंच असणार आहे ना. तुझ्या मला देवाघरी
काढतोय. अम्मा रसम इकडे हो बाजूला. बापाला देवाघरी पाठवतोय. इकडे बस. ऐका ऐका माझं ऐका ऐका माझं इकडे बस. हे बघ ऐका कसं आहे, एकदा संसाराची जबाबदारी पडली लेकरांवर, करतात हो सगळं करतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात. आता तुम्ही तरी काय कमवत होतात मला सांगा. उगाच माझं काढायचं नाही. नाही काढत. सुनेसमोर माझं काढायचं नाही. स्वीकारलं बाबा. एक मिनिट, आता आपल्याला हॉल बिलचं बघायला पाहिजे. कॅटरस काय, कुठला मेनू ठेवायचा लग्नामध्ये ते सगळं. स्पेशल डिश म्हणून चुरापाव ठेवूया. अगं माझ्या लेकराला चुरापाव आवडतो. लायकी लग्नात स्पेशल डिश चुरापाव, ह्याच्या हाडांचा चुरा करून. गप्प बसा तुम्ही, जरा डोकं शांत ठेवा. आता आली आहे ना ती. अरे पण हिची भाषा ह्याला येणार आहे का, ह्याची भाषा हिला येणार आहे का? बाबा प्रेमाला भाषा नसते. झाला ना, मी काय मारू नका हो सारखं. ऐकून तरी घे त्याचं म्हणणं. हा कसं हिला जर काय काम सांगायचं असेल कसं सांगणार आहेस? पण परक्याच्या मुलीला तुम्ही काम सांगणार आहात? ही कशासाठी आहे? काय चुकीचं बोललो आई मी? हाच दिवस बघायचा राहिला होता. झाला सुनेचा झाला. म्हणजे मी करते आयुष्यभर रांना वाडा उष्टी काढा. आली सून आली बघा घरात आणि झालं सगळं सुरू. लेकराचं बायकोचा बैल झाला. हेच मला ऐकायचं होतं आयुष्यभर. बोला सगळ्यांनी बोला. मला सगळे तुम्ही बोलता, तर लेकरू पण बोलायला लागलं. माझी काय ठेवलीच नाही येत तुम्ही. आई मला तसं बोलायचं नव्हतं गाई. मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं होतं की प्रेमात भाषा नसते. मला त्याची भाषा अरे पण बोलणार कसे एकमेकांशी? एक मिनिट. इंगिरे करा बरावचो. रायगीन पडगं बरावऱ्या. म्हणजे इंद्र अप्पा राग असते ना शिरी रवऱ्या. राम करा बरं बरा. केवढं बरावऱ्या पुरी घरावर गेलं परा द्यावा. केवढं का देऊ रे बरा. केवढा बाकी बाजी कुट्टी अम्मा ಕುಲ್ಲ ನನಗೆ ಕುಲ್ಲಿ ನನ್ನ ಮನ್ನ ಇಂಟ್ರಿಪ್ ट्रेक गावड तिथे पारा म्हणते एवढी आपडची उंडी. हे काय चाललंय? अरे लग्न केल्यावर राहणार कुठे? बाबा तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही लग्न झाल्यानंतर तुम्हाला घराबाहेर काढणार नाहीये. कुत्र्या तू कुठे राहणार विचारतोय? राहणार कुठे? ती कोण आहे, कुठून आले, तिचा बाप कोण आहे, तिचा भाऊ कोण आहे, हे कोण विचार? उद्या आले मारधोड केलं काय करणार आहेस? आयुष्यभर भित्र्या सस्यासारखं जगला हा माणूस. कसे बस नाही. अरे अस्मितेच्या गप्पा कसल्या मारतोस? हा हे थुलथुलीत पोट घेऊन जगण्यापेक्षा निधड्या छातीने जगायला शिक. शेळ्या मेंढ्यासारखं जगायचं आयुष्य. अरे तू जगायचं तर वाघासारखं जग, नाहीतर काय राहिलं? చెప్ప కొడతా నన్ను सट्टाकना तीन को बहुत मारेंगा मैं. सुन रहा क्या क्या हुआ? क्या है ये? मेरा गर्लफ्रेंड है. मैं इसको बोला तू बस स्टॉप पे रुक, मेरा दोस्त आएगा तेरे को घर पे लेके जाएगा. ये तेरा छोकरा आया, इसको लगा ये मेरा दोस्त है और ये इसको घर पे लेके आया. ये लेके आया. अब मैं इसको छोड़ेगा नहीं, बहुत मारेगा. इतना याद रखना. म्हणजे बॉयफ्रेंड काय असं काय? कोणच नाही, मी याचा बॉयफ्रेंड. चल आरुषी. एक मिनिट, काय नाव काय हिचं? आरुषी. अरे भिका बापूशी सांगते जोरात टाळ्या. बहारदार परफॉर्मन्स. आज आपल्या बरोबर राईस मिल सुद्धा आहे.
एवढा भात हिने खाल्लाय पुढच्या महिनाभर खाणार नाही असं वाटतंय मला. दुपारी जेवली नाही माहिती आहे एवढं स्किटमध्ये. पण अमेझिंग परफॉर्मन्स. प्रसाद. अफलातून अफलातून म्हणजे धुआधार परफॉर्मन्स. क्या बात आहे यार, क्या बात आहे ओमकार. माइंड ब्लोईंग कॅरेक्टर आहे तुझं. आणि मला फार कौतुक वाटतं की अनेक वेगवेगळी कॅरेक्टर तू करतोस पण एकाची झाक दुसऱ्यात जरा सुद्धा दिसत नाही. वा वा. यू आर अ ट्रूली वर्सेटाईल ऍक्टर डार्लिंग. कशा अप्रतिम लिहिलं होतंस आणि अप्रतिम. ओमकार जितका लाघवी आहे ना तितके ओमकारचे बाबा मारकुटे असून डबल लाघवी. येस येस येस. किती गोड कॉम्प्लिमेंट. वा वा. म्हणजे तुझा जो मार आहे ना तो पण इतका हवा हवासा वाटतो. तुझं जे चिडणं आहे वेगवेगळ्या पद्धतीने माइंड ब्लोईंग. नमा फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. ही फॅमिलीच फार बहारदार आहे. ही फॅमिली म्हणजे हास्य जत्रेला लाभलेलं वरदान आहे असं वनिता आहे. लॉंग टाइम वाट बघत वनिता गौरव छोट रोड ओमकार छोट रोड वाट बघत वनिताचा दणकार कधी उंटळ. त्या ताटातला भात त्याची शीत जर मोजली ना तितक्या व्हरायटी आहेत तुझ्याकडे. वा दादा. पण आज जसा तू ताटभर खाल्लास ना भात तसाच आम्ही आज तुझा परफॉर्मन्स खाऊन सुद्धा तृप्त झालो. माइंड ब्लोईंग. कीप इट अप वनिता, कीप इट अप. सो प्राऊड ऑफ यू. वंडरफुल वंडरफुल. वने एका साईडला बसून तुझा वने साइडेड परफॉर्मन्स मला खूप आवडला. मंडळी, एक चोर स्वतःहून येणार आहे पोलीस आणि वकिलांकडे. बघूया तिथं काय घडतंय. नाही 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 आज कामावर न्यायला उशीर झाला. एक्स्ट्राची ड्युटी लावली होती म्हणून. हां आई आम्ही करतो ना तुला रोज फोन. पण आता जरा एक्स्ट्रा ड्युटी लावली म्हणून थांबलो होतो. कामच करत होतो. हो कोण भवानी. आय आवडते चेतना आहे हां आईशी बोलतोय. घुबडा जागी आहेत वाटतं अजून. ए आई एक मिनिट थांब मी करतो तुला फोन. थांब एक मिनिट थांब आई. घुबडं कोणाला बोलली तू. झोप ना घुबड. घुबडं कोणाला बोलली तू. काय कमाय आईला तू घुबड बोलली का. तुला जर असं वाटत असेल ना की मी तुझ्या आईला घुबड म्हणालीये तर म्हणजे तुला मान्य आहे की तुझी आई घुबडासारखी दिसते. आणि जर ते तुला मान्य नसेल तर मी केलेल्या आरोपावर तुला काही आक्षेप नसावा. दॅट्स ऑल. गुड नाईट. कोर्टातले आर्ग्युमेंट्स ना तुझ्या घरात नाही आणायच्या कळलं का. हे घर आहे कोर्ट नाही कळलं. म्हणजे तुझं पोलीस स्टेशन नाहीये घर आहे. नीट वागायचं कळलं. अरे मला काय सांगते का नीट वागायला तू. खरं तर नाही ना तुझ्या बापाला मी आधीच टायर मध्ये टाकला पाहिजे होता. नीट बोलायचं माझ्या बाबांविषयी. बाप वगैरे कोणाला बोलतोयस. तुझ्या बापाला बाप बोलतोय. कोणाला बोल. अरे फसवलं त्यानं मला. काय फसवलं. काय फसवलं म्हणजे माझ्या बाबाने काय फसवलं तुला. मला काय म्हणलं होता चेतना हिऱ्यासारखी आहे. आहेस मग. हा मला कुठं माहित होतं हिरा आयुष्यभर टोचणार आहे मला. ठीक आहे म्हणते. नाही जर मला माहिती असतं ना हे असा आयुष्यभर बाम चोळणारा नवरा मला मिळणार आहे तर मी तुला होकारच दिला नसता. तुला माझ्या बाम चोळायचा काय प्रॉब्लेम आहे का. हा तू इथे चित्र विचित्र तेल घेते आणि त्याच्या डोक्याला लावते ती तेल त्याचा वास येतो तेव्हा मी काय बोलतो का. तुला त्रास होतो माझ्या तेला. होतो मला तुझ्या तेलाचा त्रास. नको झोपूस माझ्या बाजूला. जा ना बाहेर जाऊन झोप ना. जा. तू नाही सांगायचं मला मी कुठं झोपायचं. मी EMI भरतोय घराचा कळलं का. तू बाहेर जाऊन झोप. मी पण अर्धा भरते कळलं. बाहेर जाऊन झोप. तुला त्रास होतो ना. जा रे. तुला झाला ना बामाचा त्रास. तुझा बाहेर चल निघ. चल तू निघ. हाड. अरे तू हाड ना. हाड. आली मोठी तू हाड. हाड 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 3 वेळा हाड बोलली म्हणून काय हाड तू हाड. हाड. आता तू हाड ना. मला सांगते हाड तू हाड. मला सांगतोय तेलाचं. हाड. हाड तेलाचा वास येतोय ह्याला. हाड हाड. ए हाड.
माफ करा माफ करा माफ करा माफ करा माफ करा माफ करा चोर आहे का? चोरी करायला आला का रे? नाही 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 नाही. पोलीसवाल्याच्या घरात चोरी करायला आला का तू? माफ करा, क्षमा असावी. मला 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 माहिती असते पोलीस अधिकाऱ्याचं घर आहे, तर मी आलोच नसतो. मी दुसरीकडे जातो. दुसरीकडे पण चोरीच करायला जाणार ना तू? नाही 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 नाही. आम्ही आला तू आता तुम्ही आला. तुला काय वाटलं रे? तू पोलीसवाल्याच्या घरात चोरी करशील आणि पळून जाशील. तुला सोडत नाही मी आता. ओ सॉरी सॉरी सॉरी, मला माफ करा. मी काय व्यावसायिक चोर नाही आहे हो. म्हणजे म्हणजे प्रोफेशनल मी चोरी करत नाही. मी भाषाशास्त्राचा पदवीधर आहे हो. प्लीज प्लीज, माझ्याकडे नोकरी नाही. लॉकडाऊनमुळे नोकरी गेली म्हणून चोरी करावी लागते हो मला. आय एम रिअली सॉरी. समोर रडगाणं करायचं नाही, मारेन तुला मी लई कडक पोलीसवाला आहे, कळलं का? मी दयाच दाखवत नाही. तुम्ही याला रे तू आता अख्खा जन्म तू जेलमध्ये जातो का? अहो नको. बस, फोन करतो पोलिसांना. बाई बाई बाई, तुम्ही सांगा ना त्यांना. तुम्ही तरी सांगा ना, प्लीज प्लीज सांगा हो. बघा या चेहऱ्याकडे. हा गोंडाच चेहरा चोरी करेल का? तुम्ही सांगा. माझं नाव ओंकार प्रधान आहे हो. ओंकार प्रधान, रूप गणेशाचे. आई शपथ सांगतो, आई शपथ, मी नाही करत हो चोरी. गेले 4 दिवस त्या खिडकीच्या बाहेर उभं राहून, म्हणजे खाली उभं राहून मी तो पाईप कसा चढायचा याचा विचार करत होतो. आज शेवटी 5व्या दिवशी चढला आणि यांनी चढावलाच मला. बाई प्लीज, मी टी शर्ट पसरतो. तुमच्याकडे दया दाखवा. आता दया तू याला, दाखवा. तू काय नाही करू शकत. आता तुम्ही याला रे, तू बघ आता मी काय करतो. काय लांब राहायचं याच्यापासून. हा? याच्यापासून लांब राहायचं. याच्यापासून का लांब राहायचं मी? हा माझा अशील आहे आतापासून. ए काय? याची केस मी घेतली. तू आलास ना माझ्याकडे, दयाची भीक मागितलीस, स्वीकारलं मी. याला जरा सुद्धा घाबरायचं नाही. आत्तापासून मी तुझी वकील आहे. बिलीव्ह मी, आतापर्यंत एकही केस मी हरलेली नाहीये. हा? अरे तू येडी आहे का? हात नाही लावायचा. अरे हात नाही. अरे तो कोण आहे? तो अनोळखी माणूस आहे, घरात आलाय चोरी करायला. त्याची कसली केस घेते तू? अरे पण माझ्याकडे माणूस आल्यावर मी केस स्वीकारणार. हा आला माझ्याकडे, मी याची देतो मला केस. हो हो हो, बाई माझी केस घ्या. ह्यांच्यापासून मला सोडवा प्लीज. तुला तर मार. ए, लांब राहायचं. अरे काय लांब राय? अरे तो कोण आहे? चोर आहे तो. तुला कळतं का काय? असू दे ना, आता माझा अशील आहे तो. आत्तापासून याला अजिबात घाबरायचं नाही. हा, अजिबात घाबरायचं नाही. पुढे हो, छाती पुढे कर आणि बोल, बिनधास्त बोल याला. ये पुढे. ए इन्स्पेक्टर, शट अप. ही माझी लॉयर आहे, टॉक टू हर. सांग त्याला. नाही हो, नाही. मी खाकी कपड्यातल्या पोस्टमनला सुद्धा कधी उलटून बोललेलो नाही हो. हे तर पोलीस आहेत हो. लहानपणापासून मी पोस्टमनला पोलीस समजून घाबरायचो. हल्ली मला फरक कळायला लागलाय दोघांमधला. बाई सॉरी. अरे पण तुझी वकील तुला सांगतीये ना. आओ, वकील तर नकोच हो. वकील म्हणजे न्यायालय म्हणजे कोर्ट म्हणजे पायरी, आणि ती पायरी कधी चढायची नसते असं मला बाबांनी सांगितलंय. त्या भीतीने मी फूड कोर्टची पायरी पण कधी चढली नाही साहेब. आई शपथ. पण सध्या परिस्थिती अशी आहे ना की तू कोर्टाची पायरी चढ किंवा नको चढू, कोर्ट तुला बरोबर पायरी चढायला लावतं. ए अरे कशाला ना? तू माझा तो चोर आहे. याला पोलीस स्टेशनात असा तुडवणार ना, तुला आयुष्यभर लक्षात राहील. नाही बाई हो, ते मला तुडवणार आहे. ते तुडवणार आहेत काहीतरी. बघा, एक मिनिट शांत. घाबरू नको, सांगितलं ना. असा कसा मारशील तू त्याला? असा मार. अहो, ते हात नाही लावायचा. असा कसा मारशील त्याला? गुन्हा सिद्ध होण्याआधीच तुला मारलं म्हणून मी याच्यावर केस करीन. काय याला सस्पेंड करू आपण. याला अद्दल घडवू चांगली. तू येडी आहे का? अरे तो अनोळखी माणूस आहे, त्या इसमासाठी कशाला मला अद्दल घडवते का तू? साहेब, इसम नाही, ओंकार प्रधान, रूप गणेशाचे. दोन दिवस कानात आहे ना फक्त ओंकार एवढंच ऐकायला येईल. तू येडी आहे का? अरे तो कोण आहे? तो चोर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अद्दल घडवणार का? माझा अशील आहे तो आता. तुझा अशील आहे तो? हो. तुझा अशील आहे ना? काय करशील? नाही आता तर ह्याला मी हा गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यासाठी काय पण करीन. काय करशील? हा खिडकीत वर आला ना आपल्या बिल्डिंगचा, हा मग सीसीटीव्ही फुटेज दाखवीन हा चोर आहे, हा चोरी करायला आला होता घरात. हो बाई, सीसीटीव्ही फुटेज, बाई टेलिव्हिजन सर्किट, प्लीज सांगा त्यांना काय. मी सांगेन. काय सांगशील? मी सांगेन मी बोलवलं होतं याला. आणि तू कशाला बोलवशील याला? माझा बॉयफ्रेंड आहे. हो बाई, हो काय बोलताय? माझ्या घरी स्वीकारणार नाहीत तुम्हाला बाई. काय नांदायला येते का लगेच? तू काय येडी आहे का? हा बॉयफ्रेंड आहे का तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? बाई, माझी एक प्रेयसी आहे, ती सुंदर आहे हो खूप, ती मला मारल. माझा पण एक नवरा आहे, तो सुंदर नाहीये, ठीक आहे. तू लय मोठी कटरीना केप. 2 मिनिटापेक्षा जास्त बघितलं तुझ्याकडे तर भिरभिरतं मला.
बिरबिर अरे हिच्याकडे बघ ना, तू बघ ना 2 मिनिटं. नाही गरगरलं तर नाव बदली हा, बघ. बघ बघ ना ते बघ गांगरातलं पोरगं ते बघ. आहे तरी आमची चक्कर आहे आमचं. काय करशील? काय करशील? मग विचारीन ना मी पण प्रश्न. मी विचारीन बाबा हा हिचा बॉयफ्रेंड आहे, मग दारात का नाही आला, खिडकीत का आला, मग काय करशील? मी सांगीन. काय? हा सॉफ्टवेअर इंजिनियर हा. आहे. विंडोज मध्ये याची स्पेशालिटी आहे. आता बाईसाहेब, ओ बाईसाहेब, भाषाशास्त्रात पदव्युत्तर असलेल्या माणसाला तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं? एवढी फ्लेक्झिबल आहे आपली शिक्षण पद्धती? एवढी लवचिक आहे? अरे तुला वाचवण्यासाठी ना मी तुला पार सायंटिस्ट पण करून टाकीन, कारण याला अद्दल घडवायची मला. मला अरे तो चोर आहे ना, तुला कळत नाही का? असू दे ना, मग मी याची केस घेतली आता. मग आता ह्याला तर मी गुन्हेगार सिद्ध करणारच. ड्युटीवर आहेस? तू ड्युटीवर आहेस? माझं ना तुझा आहे तिकडे दाखवायचा. कुठे? ते कपडे उतरले, तू माझा गुलाम आहेस. मला जास्त बोलणं कळलं ना, तू पण ड्युटीवर नाही, कळलं का? तुझा काळा कोट घातलाय का तू आता? वकील आणि विमा एजंट 24 तास ऑन ड्युटी असतात. हा, मग पोलीस पण 24 तास ऑन ड्युटी असतात. एकदा वकील झालं म्हणजे आयुष्यभर वकील असतो. हा, मग एकदा पोलीस झालं की आयुष्यभर पोलीस असतो. मी ती फक्त लॉकडाऊन पुरता चोर आहे. बाकीच्या वेळी मी एक खूप होतकरू, रुबाबदार आणि खूप मोठी स्वप्न बघणारा युवक आहे. अर्थातच परंपरेप्रमाणे मी बेरोजगार आहे. आता तू बेरोजगार नाही रे, आता तुला लय काम आहे. रोज कोर्टात जायचं, हजर व्हायचं, रोज पोलीस स्टेशनात यायचा, माझा लय मार खायचा. तुला लय काम आहे आता तू मेला. आता बघ मी ह्याला काय काय करतो. काय करणार? उद्याच्या उद्या आहे ना ह्याच्यावर एक कंप्लेंट टाकतो, हिरोईन तस्करीची. हा जमवला. हो बाई, काय बोलताय ते? वर्षभर तू आत. 6 महिने त्याला बाहेर काढते बघ. हो पण हा. 6 महिने मी आत असेल त्याचं काय बाई? अरे 6 महिने बाहेर असशील याचा विचार कर ना. ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, महत्वाचं काय आहे? माझा ग्लास फुटतोय हे महत्वाचं आहे सध्या बाई. प्लीज. आता तुझं लय काय काय फुटणार आहे. तू 6 महिन्यानं बाहेर आलास का नाही, मी लगेच तुझ्यावर मर्डरची केस टाकतो, आजन्म कारावास. तू बॉम्बाला रे. हा तुझ्यावर केस टाकणार मर्डरची. मी एक खोटं हे सिद्ध करीन. मी सांगीन ह्याचा हेतूच नव्हता, चुकून झालं. 7 वर्षात बाहेर काढते याला. काय करशील? अहो, कसला हेतू नव्हता. मी मर्डरच करणार नाही, ते हेतू कुठून आला बाई? काय बोलताय तुम्ही? पण मी दाखवणार ना तू मर्डर केलाय. मी खोटं हे सिद्ध करणार. मी दाखवणार. मी सिद्ध करणार. मी दाखवणार. अरे थांबा रे तुम्ही दोघं. काय बोलताय तुम्ही? किरकोळ चोरी करायला आलो होतो मी. किरकोळ एकदम बेसिक. 50 रुपये मिळाले असते ना तरी चाललं असतं मला. घरी गेलो असतो, 3 वडापाव नेले असते. एक आईला, बाबांना. मला जरा जास्त मिळाले असते, 5 वडापाव नेले असते. एक आईला, एक बाबांना, 3 मला. पण द्या नाही. तिथं पण आहे बापाला ह्यो एक एकच वडापाव देतो का रे? अमोरे तू मेला रे, तू मेला. तू माझ्या हातनं मेला. तुला मी असा ठेचतो ना. तू मी तुला ना अटकपूर्व जामीन मिळवून काय देईन. करणार? असा कसा ठेचतो बघते तुला. काय करणार तू? अटकपूर्व जामीन मिळवून देणार. असं करणार तू? हा. असं करणार? हा. जा सोडला तुला. जा. घाबरला जा कुठनं आला होता तू? खिडकीतनं. जा खिडकीतनं जा. 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 पाईप उतरताना मागं वळून बघू नको, वर पण बघू नको. का? वरनं गोळी घालणार ना, खालनं कुठून निघल कळणार नाही. जा. याचा एन्काउंटर नाही केला ना मी आता. तुझं कुठं चुकलं माहितीये का? तू हिला केस दिली आणि तिथं तुझं चुकलं. आता मी याचा एन्काउंटर करतो. या एन्काउंटरचं ना मी कसून चौकशी करीन ना. अच्छा, तू कसून चौकशी पोलीस कर. स्टेशन हलवून हा, टाकेन. हा. तुझ्या मरणाला मी न्याय मिळवून देणार. फुकट नाही जाऊ देणार तुझं मरण. मग रे तू बिंदास मर, काळजी करू नको. हो काय काळजी? मेल्यानंतर कसली काळजी करणार मी बाई? मरू नये म्हणून काळजी करायला हवी की नाही आपण? त्याचं बघा ना काहीतरी. तुम्ही काय बोलताय? अरे तुझ्या आई वडिलांना मी न्याय मिळवून देईन. ते बघ ना, 10 लाख रुपयाचं अनुदान मिळवून देईन मी. प्राइसलेस मुलगा गेल्यानंतर 10 लाख रुपयांचं काय करणार आहेत ते? काय बोलताय तुम्ही? जरा विचार कर ना, 10 लाख रुपये केवढी मोठी रक्कम असते. तुझे आई वडील खुश होतील, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होईल. विचार कर. ही काय बोलतेय बाई? तुला मारीन जवळ आला तर माहिती का? हो बाई, माझी आत्ता नुकती प्रेयसी आहे हो. त्या मी अनएम्प्लॉईड असल्यामुळे ती पण जास्त इंटरेस्ट घेत नाही. ती अजून अंदाजच घेते फक्त. त्यात लॉकडाऊनमुळे स्पर्श होत नाही आणि तुम्ही मुलाबाळा काढताय. तुम्ही काय बोलते? कुठे अडकलोय मी? चायला तुमची जोडी बनवताना देव सुट्टीवर गेला असणार. मी सांगतो तुम्हाला. तुम्ही लांब राहा माझ्यापासून प्लीज. अरे तुला कळतंय का? आपल्याला याला अद्दल घडवायची ना. ह्याला अद्दल घडवण्याच्या नादात माझ्या आयुष्याची मुद्दल वाया जाते. त्याचं काय करायचं मी? तुला मारीन मी. माझ्याकडे आलास परत. चल तिकडे. इकडे का तू? इकडे पुढे ए. पुढे जरा. तुम्हाला अद्दल घडवणार. हो. तुला अक्कल आहे का? तू कोणाशी बोलते? नवरा आहे मी तुझा, नवरा. मग? काय मग? अरे तुला अक्कल आहे का? एक माणूस येतो घरात चोरी करतो, तू त्याला म्हणते तो माझा बॉयफ्रेंड. अक्कल आहे का तुला?
मी याची केस घेतली, मी ती सोडवणार. तुला काय करायचंय? अरे तुला काय करायचं म्हणजे लक्षात ठेव मी साहेब पोलीस दार कुठे? इकडे या बाजूला आहे. मी पोलीसवाला आहे कळलं का तुला? मी कधी सिद्ध तुला काय बोलतो तुला कळतंय? मला व्यवस्थित कळतं. अरे खोटे गुन्हे सिद्ध करणार आणि आणि तू मी ते काय मी काहीच करणार अरे नाही. मी खोटे गुन्हा दाखवतो रे. तू तर खोटी वाटते माझ्या आई बापा बरोबर. माझ्या बाबांना तू फसवलं म्हणतो, त्याचं काय करायचं? मग फसवलंच आहे मला. या एवढ्या अशी हिऱ्याची कोणतरी किंमत बायको- तुला कळत नाही, मी काय हा, मोठी करणार? तू तुझी किंमत मला कळायला इथं येऊन काय लावते? ही अशी घाणेरड्या वासाची तेल आली मला सांगायला. तू रोज बाम लावतो, त्याचं काय करायचं? मग तुला बामाचा त्रास आहे तर जा बाहेर जाऊन झोप. ए, हाड रे. अरे तू हाड ना. ए, जा ना, निघ ना तिकडे. तू निघ. मला कशी सांगते का तू? हाड. अरे हाड तू हाड. चल. आली मोठी मला सांगते. मी त्याला वा, धमाल झाला परफॉर्मन्स तुमचा. हा खटला जजच्या खुर्चीत बसलेल्या आपल्या हास्य रसिकांना कसा वाटतं ते विचारूया. प्रसाद दादा. ऑर्डर हो. ही ऑर्डर अशासाठी आहे की या त्रिकुटाची स्किट्स वारंवार यायला पाहिजेत अशी मी ऑर्डर दिली. वा वा. तुमच्या तिघांच्या परफॉर्मन्स इतकंच महत्त्व या स्किटमध्ये वाक्यांना होतं आणि ती वाक्य होती अभिजित पवार यांची. सो अभिजितसाठी सुद्धा आपण एकदा टाळ्या वाजवूया. त्यांनी काही विचार करून काही स्टेटमेंट्स केलेली आहेत, काही भाष्य केलेली आहेत आणि ती फार महत्त्वाची भाष्य आहेत या स्किटमधली असं मला मनापासून वाटतं. व्हेरी नाईस. तर मित्रांनो आता वेळ झाली आहे पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी कोण आहेत ते जाणून घेण्याची. तर पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत अर्थातच वनिता खरात. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. नावात टॅलेंट आहेच. प्रसाद खांडेकर. तर मंडळी कालच्या आणि आजच्या भागात पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरलेले आहेत वनिता खरात आणि प्रसाद खांडेकर. आणि या दोघांनाही मिळतंय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. अभिनंदन. आज इथेच थांबतो. तुम्ही पाहायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार.